सिरियाच्या सैन्य अकादमीवर ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे। या हल्ल्यात कमीत कमी 100 लोकांचा मृत्यू झाला आहे। हा हल्ला सिरियाच्या होम्स शहरात असलेल्या सैन्य कॉलेजवर करण्यात आला आहे। पदवीदान समारंभ सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आला। गुरुवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यात 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार या ड्रोन हल्ल्यात अनेक लोक जखमी देखील झाले आहेत। एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सिरियाचे संरक्षण मंत्री या पदवीदान समारंभातून निघून गेल्यानंतर काही मिनिटातच या ठिकाणावर ड्रोनच्या मदतीने बॉम्ब टाकण्यात आले। अद्याप या हल्ल्यात कुठल्याही संघटनेचं नाव पुढे आलेलं नाही, तसेच कुठल्याही गटाने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाहीये। सिरियाच्या लष्कराने या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्याकडून समर्थन देण्यात येत असलेल्या बंडखोरांना जबाबदार धरलं आहे। मात्र अद्याप या हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या सिरियामध्ये आजपर्यंत झालेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला मानले जात आहे। सिरियामध्ये मागील 12 वर्षांपासून गृहयुद्ध पेटलं आहे। आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाहीये। सिरियाच्या लष्कराने एक निवेदन जारी करत स्फोटके बनवण्यात आलेल्या ड्रोनने या कार्यक्रमाच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात जखमींमध्ये काही महिला आणि मुले देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत। मित्रांनो, भारतात जर असा ड्रोन हल्ला घडवण्यात आला तर भारताकडे नक्की कोणत्या सुरक्षा यंत्रणा आहेत हे आपण जाणून घेऊ। भारताच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला ड्रोन्सवर गोळीबार करून ती पाडणे हा एकमेव पर्याय आहे। मात्र हे करताना रायफल आणि तिची क्षमता असणाऱ्या कक्षेमध्ये ड्रोन असणं, तसेच ते रात्रीच्या वेळी दिसणं यासारख्या कठीण गोष्टी सुरक्षा दलांना कराव्या लागतात। पण हे ड्रोन्स यापूर्वी कधी आणि कुठे अशा प्रकारे हल्ल्यासाठी वापरण्यात आलेत? ड्रोन हल्ल्यापासून वाचण्यासाठी काही यंत्रणा आहे का? असेल तर ती कसं काम करते, त्यासाठी किती खर्च येतो आणि काही भारतीय पर्याय उपलब्ध आहेत का, याबाबत आपण जाणून घेणार आहोत। यापूर्वी झालेले ड्रोन्स हल्ले करण्यासाठी ड्रोन्स हे मध्य पूर्व आशियामध्येही मोठ्या प्रमाणात वापरले जातात। खास करून इराक आणि सिरियामध्ये ड्रोन्स युद्धासाठी वापरले जातात। अमेरिकेकडून या देशांमध्ये काही हत्या घडवून आणण्यासाठी ड्रोन्स वापरले गेलेत। 2020 मध्ये इराणी जनरल कासिम सुलेमानीला इराकमध्ये अमेरिकेने घडवून आणलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार करण्यात आलेलं। इराणमधील दुसऱ्या सर्वात शक्तिशाली व्यक्तीचा अमेरिकेने तंत्रज्ञानाच्या मदतीने खात्मा केलेला। 2018 मध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मॅड्रो यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। एका यंत्राच्या माध्यमातून स्फोटकांच्या मदतीने करण्यात आलेल्या या हल्ल्यातून आपण बचावल्याचा दावा त्यांनी केलेला। ड्रोन हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय यंत्रणा आहे? मागील काही वर्षांपासून अनेक खासगी कंपन्या ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करण्याची सेवा पुरवतात। मानव विरहित हवाई वाहने म्हणजेच अनमॅन एरियल व्हेइक्स, ज्याला UAVsच्या किंवा साध्या भाषेत ड्रोन असं म्हणतात, त्या ड्रोन्सच्या माध्यमातून होणारे हल्ले रोखणारी सुविधा काही खासगी कंपन्या पुरवतात। खास करून इस्रायल, अमेरिका आणि चीन मधील काही कंपन्यांनी ड्रोन विरोधी तंत्रज्ञान तयार केलं आहे। सध्या उपलब्ध असणाऱ्या रडार, फ्रिक्वेन्सी जॅमर, ऑप्टिक आणि थर्मल सेन्सर सारख्या गोष्टींच्या मदतीने या ड्रोन विरोधी यंत्रणा तयार करण्यात आल्या। ड्रोनमुळे निर्माण होणारा धोका नेमका कोणत्या पद्धतीचा आहे, त्यावर त्या यंत्रणा कशा काम करतात हे निश्चित केलं जातं। ड्रोन्स निकामी करायचे आहेत की पाडायचे आहेत हे सुद्धा परिस्थितीनुसार ठरवता येतं। काही यंत्रणा केवळ आकाशाकडे लक्ष ठेवत ठराविक हद्दीत ड्रोन्सने घुसखोरी केल्यावर त्याची माहिती देतं, तर काही यंत्रणा थेट ते ड्रोन्स पाडतात। या दुसऱ्या प्रकारच्या यंत्रणांमध्ये स्वयंचलित हत्यारांचाही समावेश असतो। सध्या कोणत्या यंत्रणा अस्तित्वात आहेत? इस्रायलमधील आयर्न डोम मिसाईल सिस्टीम यंत्रणा ही फ्रान्समधील राफेल या कंपनीने बनवली आहे। याच कंपनीने ड्रोन डोम नावाची यंत्रणाही तयार केली आहे। ज्याप्रमाणे आयर्न डोम क्षेपणास्त्र हेरून त्यांना जमिनीवर पाडण्याआधीच निकामी करतो,
त्याचप्रमाणे ड्रोन डोम यंत्रणा ड्रोन्सला हवेतच नष्ट करते. स्टॅटिस्टिक रडार्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी सेन्सर्स आणि कॅमेराच्या मदतीने 360 अंशांमधील माहिती ड्रोन डोमच्या माध्यमातून मिळवता येते. तसेच हे ड्रोन डोम नियंत्रणाकडून ड्रोनला पाठवण्यात येणारे संदेश अडवण्याचंही काम करू शकतात. त्यामुळे ड्रोन आपोआप निकामी होतं. या ड्रोन मधून हाय पॉवर लेझर बीम्सच्या सहाय्याने ड्रोन्स पाडले जातात. त्यामुळे निशाणा चुकण्याची शक्यता फारच कमी म्हणजे अगदी नाही समान असते. कंपनीच्या एका जाहिरातीमध्ये ही ड्रोन डोम यंत्रणा रहिवासी भागांमध्येही वापरता येऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. जोपर्यंत लेझर्स बीमचा निशाणा हा लक्ष्यावर 100% लक्ष केंद्रित करून वापरला जात नाही तोपर्यंत या लेझर बीम दिसत नाहीत असा दावा कंपनीने केलाय. इतर सर्व कंपन्यांप्रमाणेच राफेलने हे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या हवामानामध्ये आणि रात्रीही वापरता येण्यासाठी सक्षम असल्याचा दावा केलाय. अमेरिकेतील फोर्टम टेक्नॉलॉजी सुद्धा असेच तंत्रज्ञान वापरते. या कंपनीने तयार केलेल्या यंत्रणेला ड्रोन हंटर असं नाव देण्यात आलं आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या ड्रोन्सला पकडण्यासाठी याचा वापर केला जातो. या ड्रोन हंटर मध्ये नेटगन नावाची यंत्रणा बसवण्यात आली आहे. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे या बंदुकीमधून ड्रोनच्या दिशेने वेगाने जाळं फेकलं जातं आणि त्याच्या मदतीने ड्रोन पाडलं जातं. याशिवाय ऑस्ट्रेलियातील ड्रोन शिल्ड या कंपनीची यंत्रणा ड्रोन गन्सची सुविधा देते. म्हणजेच कंपनीच्या ड्रोन गन टॅक्टिकल आणि ड्रोन गन MK3 या तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्लेखोर ड्रोनच्या सिग्नल मध्ये अडथळा आणून त्यांच्या माध्यमातून नियंत्रणाला जाणारा व्हिडिओ फीड बंद पाडते. तसेच या यंत्रणेच्या माध्यमातून सिग्नल ब्लॉकिंगच्या मदतीने ड्रोनला तातडीने जमिनीवर उतरण्यासही भाग पाडलं जातं. खर्च किती? ड्रोन शोधून ते निकामी करणाऱ्या कोणत्याही कंपन्यांनी त्यांच्या यंत्रणांची आणि सेवांची किंमत अधिकृत वेबसाईटवर दिलेली नाही. अनेकदा या कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या ऑर्डर या कस्टमाइज असतात. गरजेप्रमाणे त्यामध्ये बदल करून दिला जातो. किती ठिकाणचं संरक्षण करायचं आहे, काय यंत्रणा लागेल, या सेवा काहीशे डॉलर्स पासून हजारो डॉलर्स पर्यंतचे शुल्क आकारून पुरवल्या जातात. 2020 साली चीनमधील DJI या ड्रोन संदर्भात काम करणाऱ्या कंपनीने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये विरोधक कंपन्या किती रुपयांना सेवा पुरवतात या संदर्भातील माहिती दिलेली. ड्रोन डेस्टिनेशन सिस्टीम ही 3,40,000 अमेरिकन डॉलर्सची असून त्याच्या व्यवस्थापनासाठी वर्षाकाठी 44,000 अमेरिकन डॉलर्स खर्च केले जातात असं DJI ने म्हटलं होतं. भारतीय पर्याय आहे का? भारतीय बनावटीचा काही पर्याय आहे का असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर हो असं आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO ने अँटी ड्रोन सिस्टीम तयार केली आहे. 2021 या वर्षापासून या सिस्टीमचा वापर केला जाणार असल्याचं मार्च महिन्यामध्ये संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं होतं. ही सिस्टीम नक्की कशी आहे याची माहिती देण्यात आलेली नसली तरी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 मध्ये भारताला भेट दिली होती. तेव्हा या यंत्रणेचा वापर करण्यात आलेला. PTIने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये ट्रम्प यांनी केलेल्या 22 किलोमीटरच्या रोड शो दरम्यान ही यंत्रणा वापरण्यात आलेली. 2020 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण देताना ही यंत्रणा वापरण्यात आलेली. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार अँटी ड्रोन सिस्टीम ही 3 किमी परिघामधील ड्रोन्सचा शोध घेऊन ते निकामी करू शकते. तसेच लेझर्सच्या मदतीने 1 ते 2.5 किलोमीटर दूरवरील ड्रोनचा खात्मा करू शकतं. मार्च महिन्यामध्ये CNBC TV18 ने दिलेल्या वृत्तानुसार अदानी डिफेन्स सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी या कंपनीने भारत सरकारला ड्रोनचा शोध घेऊन खात्मा करणाऱ्या यंत्रणांचं प्रात्यक्षिक दाखवलेलं.